रामकृष्ण हरे. सज्जन हो, वृक्षवेली आम्हा सोयरे या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. वृक्ष मित्र, बाकीचे मित्र आहेत ना, तर ते मित्र धोका देऊ शकतात, पण वृक्ष हा असा काय मित्र आहे की तो आपल्या मरेपर्यंत उपयोगाचा आहे. अगदी मेल्यावर सुद्धा आपल्याला जर जाळायचं असेल ना सरणावर, तरीही लाकडं लागतात. वृक्षाचं लाकडाचं इंधन लागतं. म्हणजे शेवटपर्यंत संगतीत राहणारा, स्मशानापर्यंत आपणाला आपल्या पंचत्वात विलीन करणारा हा वृक्ष आहे. आणि म्हणून वृक्ष वेली आम्हा स्वैरे वनचरे असा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की तुकाराम महाराज एकदा देहूमध्ये या सगळ्या गोष्टीला ते जरा विक्षिप्त व्हायला लागल्या आणि कोपला पाटील गावीचे हे लोक मित्रमंडळ सारखा वेळ जायला लागला. परमार्थ त्यांना सूचना, लोक काय काय प्रश्न विचारायला लागले. त्यामुळे त्यांच्या परमार्थामध्ये बाधा यायला लागली. सोयरे धायरे यांच्यावर त्यांचं मन लागेना. आणि मग काही लोक प्रपंचाचे विषय बोलायचे, तर ते बी त्यांना आवडेना. नंतर मग ते भांड्या डोंगरावरच गेले. डोंगरावर गेले, कोणाला न सांगता गेले. आणि गेल्यानंतर त्यांचे जे मित्रमंडळ होतं, रोजच्या रोज त्यांची वेळ घेणारे, बोलणारे, गप्पा मारणारे, ते बेचैन झाले. अरे तुकोबा कुठे गेले, तुकोबा कुठे गेले, पाहतात शोधलं तर कुठं दिसेना. मग ते भांड्या डोंगरावर जाऊन पाहिलं त्यांनी, तर तिथे त्यांचं मस्तपैकी ध्यान धारणा, वाचन बिचन हे सगळं परमार्थ चालू होता. एकटे हे गेले आणि जय हरी करून लोटांगण घातल्यावर तुकोबा आहे म्हणले, तुम्ही इकडं कसे काय, आम्ही तिकडं शोधतो, आज 8 दिवस झालं आम्ही बेचैन झालो, आम्ही तुमचे खास मित्र, जीवाभावाचे, जीवस्य कंठस्य आपण एकमेकांचे, आणि तुम्ही सगळ्याला सोडून इकडं भांड्या डोंगरावर आले. तुम्हाला कसं काय करमतं? आमचं जाऊ द्यावं म्हणले, पण बाकीचे तुमचे सोयरे धायरे आप्त नातलग यांना पण तुम्ही सोडून दिलं आणि एकदम तुम्ही एकांतवासामध्ये आले. आता इथं तुमच्याशी कोण बोलणार, कोण चालणार, आणि तुम्हाला कसं करमतं एकट्याला? कोण तुमच्या इथे सोयरे धायरे आहेत? कोणते आप्त इष्ट मित्र नातलं कोण आहेत? महाराज म्हणाले, अहो झालं का बोलून तुमचं? म्हणले, ऐका, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष आणि वेली, वृक्ष वेली आणि गवत हे 3 प्रवर्ग आहेत झाडामध्ये. तेव्हा हेच आमचे सोयरे आहेत. वृक्ष वेली मोठ्या मोठ्या काय अभंगामध्ये, मोठ्याने गायल्या अभंगामध्ये वल्ली असं म्हटलेलं आहे, पण तो शब्द संयुक्तिक नाही आहे. सगळे कोश वगैरे सगळे पाहिले, पण वृक्ष आणि वेली हा असाच शब्द बरोबर आहे. वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे. आमचे सोयरे काय? अरे वृक्ष वेली गवत वनचरे हेच आमचे सोयरे आहेत. पक्षी हे स्वस्वरे आळवे ते, तेणे सुखे रुचे एकांताचा वास. पक्षी ही सुस्वरे आळवेती. तुम्ही जे म्हणले ना की भजन नाही इथं काय नाही, अरे हे पक्षीसुद्धा सुस्वर गातात. एकदा जेव 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 सुरू झालं की सगळे सामूहिक गायन त्यांचं ऐकताना ते मधुर असतं. फक्त ऐकण्याची, पाहण्याची समजूत समजून घेण्याची दृष्टी लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. हेच आमचे सोयरे. तेणे सुखे रुचे एकांताचा वास. यांच्या गाण्याने, यांच्या वृक्षवेलीच्या सहवासामध्ये माझा एकांताचा वास आनंदाने जातो आहे. ना हे गुणदोष अंगा येत. यांच्यामुळे माझ्या गुणदोष अंगाला येत नाहीत, कारण हे गुणदोष पाहणारे नाही आहेत. हे स्वैरे धायरे मित्र वगैरे हे गुणदोष पाहणारे आहेत. गायन बरोबर नाही झालं, अमुक नाही झालं, तमुक नाही झालं, हा नीट वागत नाही, हाले देवा धर्माला लागला आहे काही, पण हे तसं करत नाहीत. तेव्हा वृक्ष हे प्रेम माझं आहे. आणि असंच एका सुभाषितकाराने म्हटलं आहे, छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे.
फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. वृक्ष हे सत्पुरुषासारखे आहेत. दुसऱ्याला सावली देतात, स्वतः उन्हात उभा राहतात. छाया दुसऱ्याला, फळं दुसऱ्याला, लाकडं दुसऱ्याला, हे सगळं. आणि म्हणून वृक्षप्रेम फार महत्त्वाचं आहे. दृष्टांत पहा. एक माता पिता वृक्षप्रेमी, त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळ्या अरे तू झाडावर प्रेम कर, एखादं झाड आपल्या अंगणामध्ये लाव. वृक्ष म्हणजे फार आपले सोयरे असतात रे ते, आणि त्यांची फार गरज असते. आपल्याला ते प्राणवायू देतात, काय काय सगळं त्यांचं सगळं सत्पुरुषच आहेत ते. मग ते आईवडिलांची आज्ञा म्हणून त्याने एक आम्रवृक्षाचा रोप अंगणामध्ये लावलं. आणि तो शाळेत जाताना हे करताना सगळं त्याला तो जपायचा. वृक्षारोपण करणं आणि संवर्धन करणं या दोन्ही गोष्टी तो करत 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 तो बराचसा मोठा वृक्ष झाला. तो पुढे शिक्षण झाल्यानंतर दुसऱ्या गावाला नोकरीला लागला आणि तिकडे बरेच वर्ष त्याने काढले. पण मग नंतर काय, एकदा झाड मोठं झालं ना की ते स्वतःच आपल्या पायाने पाणी घेत असतं. मग मोठं झालं, त्याला पाणी घालायची गरज लागत नाही आहे. आणि मग ते त्याला सांभाळायची पण गरज लागत नाही, ते उंच गेलेलं असतं. म्हणून त्या वृक्षाला पादप असा एक संस्कृत शब्द आहे. पादप, पादेन अपहा गृह्णाती इति पादपहा. ते पायाने पाणी घेतात, म्हणजे जमिनीतलं पाणी स्वतःच आपलं घेतात आणि आपण ते डेरेदार होतात, पुढे फैलवतात. असे ते पादप म्हणजे वृक्ष, आम्रवृक्ष फैलावला. पुढे 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 त्याला आंबे आले आणि ते बऱ्याच वर्षाने जेव्हा हा मुलगा गावी आला, पाहतो तो बापरे सगळ्या अंगणात सावली, वर आंबे आलेत. काही आंबे त्या आईवडिलांनी काढून त्या ह्याच्यामध्ये ठेवले होते, हे टोपऱ्यामध्ये, आणि ते पिकवले त्याचे आंबे. आणि मुलगा आल्यानंतर त्याला ते वृक्ष पाहिलं, त्याने अगदी कोडालाच कवटाळलं आणि काय त्याला आनंद झाला, गगनात आनंद मावेना. त्याच्या आई म्हणले, अरे हे फळं नुसते वर नको पाऊस, हे बघ काही मुरवलेत ना आंबे, त्याचा आज आमरस करूया आपण. संध्याकाळी मस्त आमरस झाला, आमरस केला आणि त्या आम्रवृक्षाचा त्यांनी वाढदिवस आनंदाने साजरा केला. सज्जन हो, वृक्षमित्र बना. सखे सोयरे जर आपले खरे असतील ना तर वृक्ष आहेत. तेव्हा वृक्षावर प्रेम करा, ते आपल्याला सर्व काही देतात. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद वाढवा, ज्ञान वाढवा. रामकृष्ण हरी.